सिंह गर्जना करायला सिंहाचे काळीज लागते. सिंह गर्जना करायला सिंहाचे काळीज लागते. म्हणूनच तर माझी मान लोकमान्य टिळकांच्या चरणी झुकते. म्हणूनच तर माझी मान लोकमान्य टिळकांच्या चरणी झुकते. अध्यक्ष महाशय आणि माझ्या पूज्य गुरुजन वर्गांनी आज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आपण साजरी करण्यानिमित्त इथे आपण जमलेलो आहोत. त्यानिमित्त मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक असे होते. मात्र त्यांना बाळ या नावानेच नेहमी हाक मिळत राहिले. एवढेच नाही तर त्यांच्या शाळेत सुद्धा बाळ गंगाधर टिळक हेच नाव कोरले गेले. बाळाचा आवडता विषय म्हणजे गणित. एकदा काय झाले की शिक्षकांनी बाळाला काही गणित सोडवायला दिली होती व सांगितले होते की मी उद्या ही गणित घालणार आहे, तेव्हा तू ही सगळी सोडवून घे. बाळांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे ती सगळी सोडवली व दुसऱ्या दिवशी जेव्हा गुरुजी ती गणित घालतात तेव्हा बाळाचं उत्तरही बरोबर होते. मात्र गुरुजींनी त्याला फक्त चूक दिले. का या प्रश्नाचे उत्तर विचारायला बाळ जेवणाच्या सुट्टीत मुख्याध्यापकांकडे गेले. मुख्याध्यापक म्हणाले, अरे हे तर गणित तुझं बरोबर आहे, तुला चूक कसं दिलं? त्यांनी गुरुजींना विचारलं, ह्याला चूक का दिलं? ह्याचं तर गणित बरोबर आहे. गुरुजी म्हणाले, ह्याचं उत्तर तर बरोबर आहे, पण ह्याची जी मांडणी आहे ती थोडीशी चुकलेली आहे. त्यांची गुरुजींनी ती मुख्याध्यापकांनी ती मांडणी बघितली व म्हणाले, अरे ही मांडणी अत्यंत एक सोपी आहे. गुरुजींनी खाली मान घालून आपल्या वर्गात गेले व बाळ पण नंतर त्यांच्या मागे वर्गात गेले. एकदा काय झाले की अजून एक प्रसंग आहे. एकदा काय झाले की मुलांनी शेंगाच्या टरफलं खाऊन वर्गात कचरा केला होता आणि मुले जेव्हा टरफलं खाऊन संपली तेव्हा गुरुजी आले. गुरुजींनी विचारले, हे टरफलं कोणी खाल्ली? ज्यांनी कोणी खाल्ली असतील त्यांनी पहिली उचा. सगळ्यांनी बाळाकडे बोट दाखवले. बाळ म्हणाले, मी टरफली खाल्ली नाही, मी टरफले उकलणार नाही. बाळाचं हे धाडस पाहून सर्वांनी आपली चूक कबूल केली. बाळ मोठे होत गेले व त्यांनी उच्च शिक्षण घेतले. उच्च शिक्षणानंतर ते जेव्हा परत भारतात आले तेव्हा त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभावना व एकता येण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे 2 सार्वजनिक सण सुरू केले. त्यांनी केसरी व मराठा ही 2 वर्तमानपत्रे सुरू केली. त्यांच्या या कार्याला घाबरून इंग्रजांनी त्यांच्यावर खटला चालू केला. खटल्यात त्यांना काळ्या पाण्याची 6 वर्ष मांडेले तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांनी तुरुंगवास भोगत असताना गीता ग्रंथ हा एक ग्रंथ लिहिला व त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी त्यांनी इंग्रजांविषयी शिवगर्जना केली. अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी या थोर नेत्याचे मरण झाले. शेवटी एवढेच बोलून जाईल की अभिमानाने झुकती माना असा माझा टिळक राया. धन्यवाद.